नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत अशी मूगडाळीची पुरणपोळी. ही पुरणपोळी आज आपण महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी करणार आहोत. मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने आपण चणा डाळीची पुरणपोळी नेहमीच करत असतो. काहींना चणा डाळीचं पथ्य असतं, चणा डाळ पोटाला बाधते, अशांना मूगडाळीची पुरणपोळी उत्तम आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीला वेगवेगळे गोडाचे नैवेद्य करत असतो. त्यासाठी आज आपण ही मूगडाळीची पुरणपोळी केलेली आहे. चला तर मग मूगडाळीची पुरणपोळी कशी करायची ते पाहूया. सुरुवातीला आधी डाळीचं पुरण तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी कुकरच्या डब्यामध्ये 1 कप मूगडाळ घेतलेली आहे. 1 कप मूगडाळ म्हणजे बरोबर पाव किलो मूगडाळ होते. मूगडाळ आधी मी स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर त्यातलं सगळं पाणी मी निथळून काढलेलं आहे. तळाशी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यावर एक रिंग ठेवलेली आहे आणि त्या रिंगवर मी कुकरचा डबा ठेवलेला आहे. आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया रंगासाठी आणि 1 टीस्पून तेल घालायचं आहे. आणि आता आपण यामध्ये फक्त डाळ बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. एक वेळ आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. बघा, पाणी थोडंसं कमी आहे. अजून आपण यामध्ये थोडं पाणी घालूया. पूर्ण डाळ बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घातलं म्हणजे डाळ जास्त शिजून अगदी त्याचं पिठलं तयार होईल. आपल्याला मोकळी सुटसुटीत अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. बघा, डाळीच्या वर किंचित पाणी राहील इतकंच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपण या डब्यावर झाकण ठेवूया आणि कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून डाळ छान शिजवून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की वाफ जाऊ द्यायची आणि मगच यातला डबा बाहेर काढायचा आहे. पुरण तयार होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी चाळून घेतलं आहे आणि पीठ अगदी बारीक असावं आणि ताजं दळलेलं असावं. आता आपण रंगासाठी यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत. पाणी घालताना एकाच वेळी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ अगदी घट्ट मळायचं नाही आहे. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत. गरजेनुसार पाणी घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, थोडं थोडं पाणी घालून मी पीठ छान मऊसूत मळून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत. आधी अर्धं तेल घालायचं आहे, ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आधी घातलेलं तेल मुरलं की अजून थोडं तेल घालून आपण पीठ 3 ते 4 मिनिटं छान मळून मळून चिकट करून घेणार आहोत. आधी घातलेलं तेल पूर्णपणे मुरलेलं आहे. आता आपण पुन्हा अर्धा टेबलस्पून यामध्ये तेल घालूया आणि पुन्हा पीठ छान मळून घेऊया. पिठामध्ये 1 टेबलस्पून तेल घालून पीठ मी 3-4 मिनिटं अगदी छान मळून घेतलेलं आहे. पाहूनच तुमच्या लक्षात येईल की पीठ मी किती छान मऊसूत मळून घेतलेलं आहे. मस्त चिकट असं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हा पिठाचा गोळा एकसारखा करून घेऊया आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे पीठ वरून कोरडं पडणार नाही. आपल्याला हे पीठ कमीत कमी अर्धा तास तरी असंच भिजत ठेवायचं आहे. आता आपण हे पीठ अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पुरणाची तयारी करूया. आपली मूगडाळ अगदी छान शिजलेली आहे. मी 4 शिट्ट्या करून मूगडाळ शिजवून घेतलेली आहे. मूगडाळ मस्त मोकळी सुटसुटीत आहे. आता ती पूर्णपणे गार झालेली आहे. मी तुम्हाला हाताने चेक करून दाखवते. बघा, डाळ अगदी मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे. तळाशी अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे. डाळ जरी मोकळी सुटसुटीत असेल तरीही ती अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आपल्याला अशीच डाळ मोकळी सुटसुटीत शिजवून घ्यायची आहे. आता आपण पुढची तयारी करूया. आपण शिजवून घेतलेली डाळ इथं मी गॅसवर कढईमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालूया. इथं मी 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. 1 कप मूगडाळीसाठी 1 कप गूळ घेतलेला आहे. गूळ वजनी 200 ग्राम आहे. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसं हे मिश्रण गरम होईल तसा गूळ वितळला जाईल आणि हे मिश्रण हलकंसं पातळ होईल. आपल्याला हे असं सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे हे तळाला लागणार नाही. 2-3 मिनिटांमध्येच गूळ पूर्णपणे विरघळला आहे. मिश्रण अगदी चणा डाळीसारखं पूर्ण पातळ झालेलं नाही आहे. तरीही अगदी मस्त डाळ शिजलेली आहे. पाहू शकता. अजून मिनिटभर आपण हे परतून घेऊया. चणा डाळीच्या तुलनेत मूगडाळीचं पुरण अगदी झटपट तयार होतं. बघा, आता आपलं हे पुरण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये आपण आता सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालूया. अर्धा टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि 1 टीस्पून सुंठ पावडर घालायची. आणि सोबतच आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. पाव टीस्पून होईल इतकं आपण यामध्ये जायफळ किसून घालूया. आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लक्षात घ्या, अजूनही मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. सगळी साहित्य मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि आपण नंतर लगेचच गॅस बंद करणार आहोत.
आता आपण गॅस बंद केलेला आहे. बघा आपलं पुरण तयार आहे. इतकं सैलसर असतानाच आपण गॅस बंद करायचा आहे, कारण पुरण थंड झाल्यावर ते अजून घट्ट होतं. म्हणून इथंच खूप जास्त घट्ट करून घ्यायचं नाही आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि पुरण गरम गरम असतानाच गाळून घेऊया. बघा पुरणाचा अगदी व्यवस्थित गोळा तयार होतो आहे. पुरण गाळण्यासाठी इथं मी पुरणाची चाळण घेतली आहे आणि खाली एक मोठं भांडं ठेवलं आहे आणि तयार पुरण मी या चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. सपाट तळाचा ग्लास किंवा पेला घ्या किंवा तुम्ही चमचा घेतला तरीही चालेल. आणि आता आपण अशा पद्धतीने हे पुरण गाळून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये पाव किलोचं पुरण पटकन गाळलं जातं. तुम्ही पाहू शकता इथं मी सगळं पुरण गाळून घेतलेलं आहे. बघा अगदी छान मऊसूत असं आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि अगदी बारीक गाळलं गेलेलं आहे. आता जरी हे तुम्हाला खूप जास्त ओलसर वाटत असेल तरीही गार झाल्यावर ते अजून घट्ट होणार आहे. पुरण अजून गरम आहे. हाताने सगळं पुरण आधी छान एकसारखं करून घेऊया. पुरण थोडंसं गार होऊ द्या आणि मगच आपण पुरणपोळ्या करायला घेऊया. पीठ मळून बरोबर अर्धा तास झालेला आहे. बघा पीठ अगदी आपलं छान भिजलं गेलेलं आहे. मस्त मऊसूत झालेलं आहे. पुन्हा एक वेळ आपण हलकंसं मळून घेऊया. पिठामध्ये अजून 1-1.5 टीस्पून तेल घालायचं आहे आणि पीठ पुन्हा 2 मिनिटं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान लवचिक होईल. बघा पीठ मळून मळून मी मस्त लवचिक मऊसूत करून घेतलेलं आहे. पिठाला अशी तार आली पाहिजे. आता आपलं हे पीठ तयार आहे. आपण पुढची तयारी करूया. आता आपण पुरणपोळीचा उंडा तयार करूया. त्यासाठी इथे मी आपण मळून घेतलेल्या पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याच्या दुप्पट ते तिप्पट पुरण घेतलेला आहे. तुम्ही जर गव्हाच्या पिठाच्या पहिल्यांदाच पुरणपोळ्या करणार असाल तर जेवढ्याच तेवढं पीठ आणि पुरण घेतलं म्हणजे तुम्हाला पुरणपोळी करणं सोपं जाईल. मग तुम्ही सरावाने जास्ती पुरण भरू शकता. हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे. बघा अगदी सहज वाटी तयार होते. आता आपण तयार पुरण यामध्ये घालायचं आहे आणि अंगठ्याने असं पीठ वर करत यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पुरण आतमध्ये ढकलायचं आहे. बघा मी कशा पद्धतीने करते. अगदी सहज उंडा तयार होतो. नंतर आपण हा उंडा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित बंद करायचा म्हणजे पोळी लाटताना पुरण बाहेर येत नाही. अशा आपण आधी 5-6 उंडे तयार करून घेतले म्हणजे पोळी भाजता भाजता आपल्याला दुसरी पोळी पटकन लाटता येते. उंडा तयार झाला की हातावर गोल फिरवून त्याला असा चपटा आकार द्यायचा आहे, म्हणजे पुरण अगदी काठापर्यंत पसरलं जातं. असेच आपण आधी 3-4 उंडे तयार करून घेऊया आणि मग पोळी लाटूया. पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण तयार उंडा यामध्ये हलकासा घोळवून घ्यायचा आहे. खूप जास्त पीठ लावायची गरज नाही आहे. तांदूळाचं पीठ असल्यामुळे बघा उंड्याला खूप जास्त चिकटलेलं नाही आहे. आपल्याला तांदूळाचं पीठ घेतल्यामुळे पोळी अगदी सहज लाटता येते. ती पटकन सरकते. उंडा असा हाताने थोडासा चपटा करून घ्यायचा आणि मग हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. बघा पोळी अगदी सहज लाटली जात आहे. तांदूळाचं पीठ कमी लागतं त्यामुळे ते पोळीला कमी चिकटतं आणि जेव्हा आपण पोळी भाजतो तेव्हा ती वातड न होता अगदी छान मऊ लुसलुशीत अशी तयार होते. पोळी लाटायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 15-20 सेकंदांमध्ये लाटली जाते. बघा अगदी सहज हाताळता येते आणि पुरणही तुमच्या लक्षात येईल अगदी काठापर्यंत पोहोचलेलं आहे. पुरणपोळी लाटताना काठ अगदी पातळ लाटून घ्यायचे आहेत. मध्ये थोडीशी जाड राहिली काहीच हरकत नाही. बघा आपली पोळी लाटून झाली. मी इतकी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. तळाकडून पण बघा अजिबात पोळपाटाला चिकटलेली नाही आहे. आता आपण ही पोळी भाजून घेऊया. पुरणही पहा अगदी काठापर्यंत पोहोचलेलं आहे. पुरणपोळी भाजण्यासाठी मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम करून घेतला आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तयार पोळी आता आपण तव्यावर घालूया. पुरणपोळी भाजताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे आपली पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत होते. कमी फ्लेमवर भाजली तर ती वातड होईल आणि जास्ती फ्लेमवर भाजली तर ती पटकन करपली जाईल. पोळीला वरून बबल्स दिसायला लागले की आपण पोळी पलटून घ्यायची आहे. नंतर आपण आवडीनुसार वरून तेल किंवा तूप सोडायचं आहे. मी तूप आधीच पातळ करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तेल तूप लावू शकता. तुम्ही पाहू शकता आपली पोळी मस्त फुलून यायला सुरुवात झालेली आहे. अगदी छान टम्म फुगते बघा. अशा पोळ्या फुगून आल्या म्हणजे पोळी करताना अगदी छान समाधान वाटतं. आता आपण पोळी पुन्हा पलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण आपण अशाच पद्धतीने साजूक तूप लावून घ्यायचं आहे. पुरणपोळी भाजताना आपण खूप जास्त वेळ उलटसुलट करायची नाही आहे. आधी एक वेळा आणि नंतर एक वेळा अशी 2 वेळाच पलटायची आहे. बघा तळाकडून पण अगदी छान भाजली गेलेली आहे. आपली मस्त अशी पहिली पोळी तयार आहे. दुसरी पोळी भाजताना पण वरून बबल्स आले की आपण पोळी पलटून घ्यायची आहे.
पोळी पलटल्यावर वरून थोडंसं साजूक तूप घालायचं आहे। दुसरी पोळी भाजून होईपर्यंत आधीची पोळी आपण एखाद्या जाळीदार ट्रेवर किंवा चाळणीवर ठेवायची आहे, म्हणजे त्यातली जास्तीची वाफ निघून जाते। तशाच गरम गरम पोळ्या एकावर एक ठेवल्या तर मग त्यांना पाणी सुटून पोळ्या खूपच जास्त ओलसर होतात। बघा, दुसरी पोळी आपली मस्त टम्म फुगलेली आहे। राहिलेल्या सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने भाजून घेऊया। तयार पुरणपोळी इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे। बघा, आपल्या पोळ्या अगदी छान झालेल्या आहेत। मी तुम्हाला पोळी हातात घेऊन दाखवते आणि अशी हाताने चुरून दाखवते। बघा, किती मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे। अजिबात फाटली गेलेली नाही आहे किंवा तुटली गेलेली नाही आहे। मी तुम्हाला आतून तोडूनही दाखवते। पुरण अगदी मस्त पोळीला चिकटलेलं आहे बघा, आणि पुरणाचा थर पण अगदी जाड आहे, काठापर्यंत पुरण गेलेलं आहे। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।